SCO ची 24वी बैठक जी आहे तर ती कझाकस्तान मधल्या अस्ताना या ठिकाणी पार पडलेली आहे. त्याच्यानंतर यामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून एस जयशंकर हे उपस्थित होते. आता शांघाय सहकार्य संघटना याचा जर का विचार केला तर ही चीन पुरस्कृत काय हो, ही एक ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे. बेसिकली शांघाय 5 या नावानं या ऑर्गनायझेशनची स्थापना 1996 मध्ये झालेली होती, पण त्याला SCO म्हटलं जात नव्हतं. SCO ची स्थापना 15 जून 2001 साली झालेली आहे. बघा, स्थापना, मुख्यालय, सदस्य राष्ट्र, संस्थापक सदस्य, भारताला कधी सदस्यत्व मिळालं, आता नुकताच अजून कोण ऍड झालाय का, कोण बाहेर पडलाय का, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. राईट. 2001 मध्ये शांघाय 5चं रूपांतर जे आहे तर ते शांघाय सहकार्य संघटनेमध्ये झालं. शांघाय 5 मध्ये कझाकस्तान, किर्गिजिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान सगळे स्थान म्हणजे सेंट्रल एशियन रिपब्लिक्स तर ते त्या ठिकाणी होते. आणि 2001 मध्ये त्याचं रूपांतर SCO मध्ये झालं. चायनामधल्या बीजिंग मध्ये त्याचं मुख्यालय आहे. टोटल आता सध्या जर लक्षात घेतलं तर 10 देश सदस्य आहेत. मग त्याच्यामध्ये रशिया आहे, चीन आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे, कझाकस्तान आहे, किर्गिजिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, इराण आहे, बेलारूस आहे. राईट. आता लक्षात इथं काय ठेवाल, दोन गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे भारत हा संस्थापक सदस्य आहे का, नाही. भारताला सदस्यत्व कधी दिलेलं आहे, 2017 मध्ये दिलेलं आहे. भारताला सदस्यत्व मिळाल्यानंतर सदस्यत्व अजून कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे तर भारताबरोबर बॅलन्स करण्यासाठी पाकिस्तानला सदस्यत्व प्रदान करण्यात आलेलं आहे. आणि अजून दोन लक्षात ठेवाल, इराण आणि बेलारूस. इराण आता तसाही त्या ठिकाणी चर्चेत आहे, बरोबर. तर त्यामुळे इराणला 2023 मध्ये सदस्यत्व दिलेलं आहे आणि बेलारूसला 2024 मध्ये सदस्यत्व दिलेलं आहे. नुकतेच समाविष्ट झालेले देश. राईट. निरीक्षक म्हणून सध्या अफगाणिस्तान आणि मंगोलिया त्या ठिकाणी आहे. कार्यालयीन भाषा त्याची रशियन आणि चायनीज त्या ठिकाणी आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन निकषांचा विचार जर का आपण केला तर ही जगातली सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे.